मी 4 वाजल्यापासून रांगेमध्ये आहे सर. तर आम्हाला डिझेलच भेटत नाही. इकडून तिकडून भेटलं तर 2000 रुपये डिझेल देतात. 2000चा डिझेल आम्हाला काहीच होत नाही. कमीत कमी 4000 रुपये डिझेल द्यायला पाहिजे. 4 वाजल्यापासून म्हणजे आता पाणी नाही प्यायला इथं. जेवण नाही. आता 11 ते 12 वाजतात आम्हाला डिझेल घ्यायला. काय शेतात काम चालू आहे? अडचणी काय आहेत? रुटर आहे, नांगरटी आहे. आता पुढे 4 दिवसावर पेरणी आलेली आहे आमची. काय अडचणी आल्यात आता डिझेल नाही? डिझेल भेटतच नाही तर काय करणार आम्ही? 2000 रुपयाच्या डिझेलनं काहीच होत नाही आम्हाला. रोजच रांगेमध्ये यायचं. रोज दुसरे कामं करावं का नाही? हेच कामं करावं आम्ही. रोज मी आज रांगेमध्ये 2000 रुपयाचे घेऊन चालू. 2000 रुपयाचे घेऊन जायला काय परवडतच नाही ना. ट्रॅक्टरच्या बुडाला जाऊन बसते. ट्रॅक्टर एक हत्ती असल्याने भरपूर लागते त्याला डिझेल. साध्या वाहनासारखं नसते ते. काय म्हणतात? 4चा आवृत असते त्याला. आम्हाला काय नाही. सरकारला एकच विनंती आहे की आम्हाला डिझेल रोजचं रोज 40 लिटर तरी द्यायला पाहिजे. आणि प्रत्येक पंपावर पाहिजे. एवढी गर्दी होत नाही. रांगेत लागायची गरज नाही. 1 आणि 2 पंपावर डिझेल असून काही उपयोग नाही आमचा. किती पंप राहिले तुम्ही चालू? 4-5 पंप इथं परभणी मधले फिरतो. तर वसमतचे लोक इथं येतात. तर वसमत मध्ये पण डिझेल चालू पाहिजे ना. ते इकडे यायची गरज नाही त्याला. ते पण शेतकरी आपलेच आहेत. कधीपासून आलेत मामा तुम्ही? आम्ही आता आलो 4 पेट्रोल पंप बारीला लागून 5 नंबरला आलो आता. नेमकं चालू मी सध्या सकाळपासून निघालेले 5 वाजल्यापासून. 5 पेट्रोल पंप भरोसे साहेबाच्या इथे उभा राहून आता इथं लागला. इथं काय म्हणायचं? आता नेमकं चालू काय म्हणायचं कोणाला होता? 2000चा आहे म्हणायचं. काय करतात कोणाला होता? मामा कधीपासून तुम्ही इथं आलेत? मी तसं उशिरा आलो पण कॅनी मी समोर एकदा ठेवून गेलतो मी. आणि इथं माणसं सुद्धा थांबावं लागेल आम्हाला. या ठिकाणी हे अमोलवाले व्यवस्थितरित्या 2-2 हजाराचं डिझेल द्यायलेत. पण बाकी पंपावर बी अशीच अडचणी आली की सर्व जर पंपावर जर डिझेल पुरवलं तर सर्वांना साठा पुरण. अशी परिस्थिती आहे की सरकार म्हणतोय की बाहेर देशाचा डिझेल आणायला आपल्याला परवडत नाही. डिझेल कमी वापरा, पेट्रोल कमी वापरा. मग मोठमोठाले कारखाने कशावर चालवलेत? शेतकऱ्यालाच ही अवस्था का केली? हा माझा प्रश्न आहे. इथेनॉल तयार करायचं तर भारतात तयार करा ना. ज्वारीपासून इथेनॉल तयार होतं, पेट्रोल तयार होतं. पेट्रोल जर तयार केलं ज्वारीचे भाव सुद्धा वाढतील, शेतकरी सुखी होईल. पण हा सरकार शेतकऱ्याला जास्तीत जास्त तळाला घालण्याचा प्रयत्न करत आहे. आज सोयाबीनचे सुद्धा भाव वाढलेत. सोयाबीन शेतकऱ्यापाशी नाही. कापसाचे भाव वाढलेत. कापूस सुद्धा शेतकऱ्यापाशी नाही. कापूस आणि सोयाबीन फक्त व्यापाऱ्यासाठी आहे. पण हा सरकार फक्त व्यापाऱ्याचं सरकार आहे, शेतकऱ्याचं सरकार नाही आहे. बळीराजाला हा सरकार जास्तीत जास्त रणी आणत आहे. ह्या सरकारचा धिक्कार असो. आज आमची अवस्था अशी आहे, प्रत्येक शेतकरी 4-5 वाजल्यापासून लहान मुलं आहेत. घरी माणसं नसल्यामुळे मुलाला आणायला लागले. जे शाळेत जायची मुलं आहेत ते आज रांगेत थांबावं लागले. ही अवस्था शेतकऱ्याची आलेली आहे. मोठमोठाले ट्रक नाहीत लाईनला, बाकीचे नाहीत. फक्त शेतकऱ्याचे ट्रॅक्टर आणि छोट्याल्या गाड्याच का आहेत. ऑटोवाले छोटाले आहेत, त्यांना डिझेल भेटून झालंय. बाकी मोठ्यांना भेटत आहे.